तातडीने तुम्ही तो विषय संपून ह्याच सेशनमध्ये तो आणायचा आहे, IBCचा नवीन कायदा. त्यामुळे मी देसाई साहेबांना आणि काँग्रेस पक्षाला विनंती केली की IBCसाठी मला दिल्लीला जाणं भाग आहे. त्याच्यामुळे मी विनंती केली की त्यांनी दुपारी 1:30 वाजता मला शक्य नव्हतं, त्याच्यामुळे आमचा एक फोन कॉन्फरन्स झाला. मी त्यांना विनंती केली की 1 दिवस पुढे ढकलावी आणि त्यांनी सहकार्याची भूमिका दाखवली. त्यामुळे मी दिल्लीवरनं आल्यावर आम्ही सगळे भेटलो. एक गोष्ट काल पवार साहेबांना काँग्रेसचं एक शिष्टमंडळ काही भेटलेलं होतं. पुढच्या आठवड्यात परत एक बैठक होणार आहे. त्यांच्या तुमच्या पक्षाचे ज्या मुंबई अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत काय ठाकरे बंधूंसोबत जाणार राष्ट्रवादी काँग्रेस की काँग्रेस सोबत जाणार मुंबई महापालिका निवडणूक? महाविकास आघाडी होऊ शकते ना, तो पण ऑप्शन तुम्ही का नाही मला विचारत. त्यामुळे अर्थातच पुढच्या आठवड्यात सगळ्यांशी चर्चा होईल. आम्ही इंडिया अलायन्स म्हणून चर्चा करू, आम्ही महाविकास आघाडी म्हणूनही चर्चा करू. त्यामुळे पुढच्या 8 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल. कारण का अनेक बातम्या येत आहेत, कोर्टातही मंगळवारी केस आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक आठवड्याभरात पूर्ण स्पष्ट चित्र तुम्हाला दिसेल. पण आम्ही सगळ्यांशीच चर्चा करूनच निर्णय घेऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही सगळ्यांना एकत्र घेऊन जायची आहे. कालही होती, आजही आणि उद्याही राहील. त्यामुळे आम्ही काँग्रेसशी अर्थातच चर्चा करणार आहोत पुढच्या आठवड्यात. पण आमची उद्धवजींचीही सविस्तर याच्याबद्दल चर्चा होईल. शिवसेनेच्या नेते माननीय अनिल देसाईंची माझीही आज सकाळीही जेव्हा मी विनंती केली त्यांना की मला दिल्लीला जायला लागतंय म्हणून, तेव्हा त्यांना मी वेळ मागितली ह्याही विषयासाठी. त्यामुळे मुंबईचा विषय असो, महाराष्ट्र किंवा देशाची राजकीय परिस्थिती ह्या बाबतीत आम्ही सविस्तर माननीय उद्धवजींशीही आणि त्यांच्या पक्षाची चर्चा होईल. आदरणीय पवार साहेबच ती करतील आणि काँग्रेसशीही चर्चा पुढच्या आठवड्यात आहेच. ही अस्वस्थ आणि वेदना देणारी घटना आहे. अर्थातच मला वाटतं त्यांना अटकही झाली असं तुमच्या चॅनलवर दाखवण्यात आलं. पण वागणं आणि शिक्षकांनी किती टोकापर्यंत जायचं या सगळ्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे आणि नवीन गाईडलाईन्स ही दिले गेले पाहिजेत किंवा एक रिड्रेसल सिस्टम. म्हणजे परवाच आम्ही एक महिलांच्या मीटिंगमध्ये जी महिला पत्रकारांचीच होती योगायोगाने, त्याच्यामध्ये मी जेव्हा गेले होते तेव्हा आम्ही एक प्रश्न विचारला की महिलांच्या प्रश्नासाठी सरकारने विशाखा कमिटीज कंपल्सरी केल्या होत्या, त्या खरंच होतात का, त्या किती स्ट्रेंथन आहेत, किती इम्प्लिमेंटेशन होतात. तसंच मुलांच्यासाठी काही रिड्रेसल सिस्टम किंवा शिक्षक असेल त्यांची काही कंप्लेन असेल तर काय सिस्टम, काय यंत्रणा आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी भारत सरकारने आणली आहे, तर त्याच्यात मूल हे केंद्रबिंदू ठेवून हा निर्णय न्यू एज्युकेशन पॉलिसीचा घेतला आहे. तर आम्हाला सगळ्यांना याचा जातीने लक्ष घालावं लागेल. आणि अशी घटना कुठेही दुर्दैवी घटना आहे, धक्का देणारी घटना आहे, कुणाचं तरी मूल आहे हवं. त्यामुळे ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झालीच पाहिजे आणि जे कोणी त्याच्यात गुन्हेगार असेल त्याला ही कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे. ह्याची इन्क्वायरी तर शाळेंनी केलीच पाहिजे. आणि मला असं वाटतं न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ह्या प्रक्रियेसाठी म्हणजे मेंटल हेल्थ इश्यूज आणि त्याबरोबर हे जे टॉर्चर वगैरे सारख्या घटना ज्या येतात त्याला अड्रेस कुठली शाळा कसं करते, म्हणून मी त्याला विशाखा कमिटीशी जॉईन करते की त्या दोन्ही सिमिलर सिच्युएशन म्हणजे हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेस याच्यासाठी विशाखा कमिटी काढली. तशीच प्रत्येक शाळेमध्ये अशी यंत्रणा असली पाहिजे. आणि नसेल तर मला असं वाटतं हे कंपल्सरी भारत सरकारने प्रत्येक शाळेत केलं पाहिजे. तुमच्या चॅनलवर मी सकाळी ती बातमी जरूर पाहिली आणि मी स्वतः पुणे म्युनिसिपल कमिशनर, त्यांची खरं तर आज कमिशनरांची तब्येत ठीक नाहीये, तरी माझं बोलणं झालं त्यांच्याशी. ते 1-2 तासांनी औषध घेऊनच जाणार आहेत ऑफिसला आणि ते आजच त्याचा दुपारून आढावा घेणार आहेत. तर दुपारपर्यंत त्यातलं आपल्याला चित्र स्पष्ट होईल.
माझं स्वतः पुन्हा म्युन्सिपल कमिशनरशी बोलणं झालं या संदर्भात. महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नाही. कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला होता शिंदेच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी शिवसेनेतल्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल अमित शहा यांना भेटलेले आहेत आणि असं झालेलं आहे की प्रदेशाध्यक्ष आणि इतर काही वरिष्ठांची त्यांनी तक्रार केलेली आहे. एकतर तो त्यांच्या युतीचा अंतर्गत प्रश्न आहे. कोणी कुठल्या पक्षातून काय घ्यायचं कदाचित त्यांना मान्य असेल अमान्य असेल मला याची माहिती नाही. कारण का साधारणपणे त्या सगळ्याच पक्षांकडून एकामेकाचे लोक ते घेत आहेत असं तुमच्याच चॅनलवर दिसतं. कदाचित ते त्यांचं अग्रीमेंटही असेल. आम्हाला नाही माहिती की एकामेकाकडून घेतलं तर चालतं नाही चालतं. पण साधारणपणे माझी एक नागरिक म्हणून विनंती आहे. मी हे काही विरोधक म्हणून म्हणत नाहीये किंवा मी विरोधी पक्षामध्ये काम करते म्हणून म्हणत नाहीये. पण माझी एक नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या कॅबिनेटच्या मंत्र्यांना विनंती आहे की कॅबिनेट आणि तुमचं वैयक्तिक राजकारण हे आपण वेगळं ठेवलं पाहिजे. तुमची नाराजी ही असू शकते पण ते निर्णय प्रक्रियेमध्ये ती येता कामा नये. कॅबिनेट हे माननीय मुख्यमंत्री कॅबिनेट लीड करतात. तुम्ही कॅबिनेटच्या आधी किंवा नंतर तुमची जी काही गाऱ्हाणी आहेत किंवा तुमच्या काही अडचणी तुमच्या वैयक्तिक अडचणी आहेत त्या तुमच्या संघटनेच्या अडचणी आहेत. त्याच्यात गरीब कष्ट करणाऱ्या ज्या मराठी माणसांनी महाराष्ट्रातल्या माणसांनी तुम्हाला एवढं मोठं मॅन्डेट दिलं 220 आमदार आहेत त्यांचे. तर एवढं मोठं मॅन्डेट असताना रुसवे फुगवे कसले हो. तुम्ही सेवेसाठी आलाय ना. मोदीजी म्हणतात ना की मी प्रधान सेवक आहे. मग हे खालपर्यंत पोहोचत नाही का मोदीजी जे शिकवतात दिल्लीमध्ये ते. हे आश्चर्य मला वाटते की मोदीजींना तुम्ही नेता मानताना मग मोदीजींचा थोडं तरी काहीतरी पर्क्युलेट खालीपर्यंत झालं पाहिजे शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत. नवाब मलिक यांच्यावर मुंबई महापालिकेची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे. त्याबाबत भाजपनं गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीवर ही जबाबदारी दिल्यामुळे इशारा दिलाय की हे योग्य पद्धत ही योग्य नाही असे शब्द. मला हे आश्चर्यही वाटतं दुःखही वाटतं. कारण का अनेक वर्ष नवाबबाईंनी आणि आम्ही एकत्र काम केलेले आहेत. माझे कालही आणि आजही आणि उद्याही कौटुंबिक संबंध त्यांच्यावर कालही होते आजही आहेत आणि उद्याही राहतील. नवाबबाईंनी काही केलं नाही. त्यांच्यावर खोटे नाटे आरोप झाले हे ते पहिल्या दिवसापासून सांगतायत. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आज तर त्यांचे मित्रपक्ष आहेत ना. ते मित्रपक्ष असताना मित्रपक्षावर तुम्हाला मित्रपक्ष म्हणून ते चालतात. जेव्हा पक्ष फोडले तेव्हा नवाबभाई यांना आमदार म्हणून चालले आणि आज जेव्हा संघटना मित्रपक्षाची संघटना वाढतीये तेव्हा नवाबबाईंवर हे आरोप करणं हे काही नैतिकता राहिली आहे का नाही. म्हणजे सोयीप्रमाणे माणूस गुन्हेगार. आता काशीनाथ भाऊचंच बघा ना. काशीनाथ भाऊ हे पालघरचे महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले. फार पोलीस स्टेशनपर्यंत गोष्ट गेली. काशीनाथ भाऊंवर नको नको ते आरोप भारतीय जनता पक्षाने केले आणि आज त्याच काशीनाथ भाऊंना जेव्हा पक्ष प्रवेश घेतला मग काशीनाथ भाऊ गुन्हेगार आहेत का नाही याचं उत्तर भारतीय जनता पक्षाने द्यायचं. मी पहिल्यापासून म्हणते मी पहिल्या दिवसापासून काशीनाथ भाऊच्या बाजूनी उभी राहिले की काशीनाथ भाऊंचा काहीही संबंध नाही त्या पालघरच्या केसशी. हे मी तेव्हाही म्हणत होते आजही म्हणते. पण भारतीय जनता पक्ष तेव्हा त्यांना गुन्हेगार म्हणतो आणि आता स्वतःच्या सोयीच्या राजकारणासाठी आज त्यांना काशीनाथ भाऊ त्यांचा प्रवेश घेतला. नंतर टीका झाल्यानंतर त्यांनी त्याला स्थगिती दिली. हा कुठला न्याय. तुमच्याकडे एवढं मोठं होम डिपार्टमेंट आहे. काय करतोय पक्ष. आणि मला आश्चर्य एकच गोष्टीचं वाटतं की माझा एक भाबडा समज होता की भारतीय जनता पक्ष अतिशय सुसंस्कृत पक्ष आणि मी तो जवळून पाहिलेला आहे. अटलजींची भारतीय जनता पार्टी, अडवाणीजींची भारतीय जनता पार्टी, सुषमा स्वराजांचं नेतृत्व. सुषमाजी आणि अरुणजींना आजही आम्ही नेता मानतो जरी आम्ही वेगळ्या विचाराच्या पक्षात असलो तरी. अतिशय सुसंस्कृत नेतृत्व. काय झालंय त्या भारतीय जनता पक्षाला आज. अरे मतभेद असू शकतात पण त्या पक्षाकडे मी स्वतः खूप अपेक्षेने बघत होते. अरे विरोधक असलं म्हणून काय झालं. दिलदार विरोधक असला पाहिजे. एक अतिशय सुसंस्कृत पक्ष होता. पण आज रोज हेडलाईनमध्ये असतोच असतो पक्ष. आणि जी कल्चर भारतीय जनता पक्षात काल होतं हे मी खूप जड अंतःकरणाने म्हणते ते आज नाही. कुठल्या कुठल्या प्रकारचे लोक त्या पक्षात घेत आहेत. मलाही आश्चर्य वाटतंय की भारतीय जनता पक्ष आधी नव्हता. आता का असे म्हणजे कुठून हे लोक येतात कसे होतात आणि त्याचा सगळा डेटा तर तुमच्या चॅनलवर पारदर्शकपणे तुम्ही मांडता.
त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा सत्तेमधला पक्ष एवढा मोठा मॅन्डेट असताना अशा बॅकग्राऊंडचे लोक जे ड्रग्सचे तस्कर असतील, अजून कुठले आरोप प्रत्यारोप, आणि आरोप सगळे भारतीय जनता पक्षानेच केलेले. नवाबभाईंवर पण आरोप हा भारतीय जनता पक्षानेच केलाय. आम्ही कालही केला नाही, आजही नाही आणि उद्याही करणार नाही. नगर परिषदेमध्ये आता भाजपकडून काही पत्रके छापण्यात आलेली आहेत. उर्दूमध्ये ही सगळी पत्रकं छापण्यात आलेली आहेत. मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न होतो. एकीकडे उर्दू शाळांना विरोध आणि दुसरीकडे अशा पद्धतीने पत्रकं वाटून मतं मागण्याचा प्रयत्न होतोय. वारिस असतील किंवा रईस शेख असतील यांना देखील या संदर्भात ट्विट केलं. ही गंमत एका गोष्टीची आहे की काँग्रेस पक्षाला ज्या ज्या गोष्टी नको नको म्हणून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर आला, त्या सगळ्या गोष्टी ज्याच्यावर टीका भारतीय जनता पक्षाने केली, त्याच गोष्टी, तीच लोक, त्याच फॅमिली, तोच परिवारवाद, म्हणजे ज्या परिवारवादाबद्दल आम्हाला टीका केली असे 6 नगर अध्यक्ष तुमच्या चॅनलनी दाखवलंय. माझा आरोप नाहीये. तुमच्या सगळ्या चॅनलची काल संध्याकाळची स्टोरी होती की भारतीय जनता पक्षाच्या 6, माझं चुकत असेल नंबर तर आय एम हॅपी टू करेक्ट इट, पण 6 नगर परिषदेचे अध्यक्ष ज्या 6 महिला आहेत त्या तिथल्या स्थानिक आमदाराची आई, बायको किंवा वहिनी आहेत. तर परिवारवाद आम्ही करतो तेव्हा परिवारवाद आणि ते करतात तेव्हा टॅलेंट, हा कसा न्याय मला सांग. आपलं ते बाबड्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं नाही ना. महायुतीमध्ये जो काही तेढ निर्माण झालेला आहे तो रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्या व्यक्तिगत वादाचा हा परिणाम आहे अशी चर्चा आहे महायुतीमध्ये. मला असं वाटत नाही. मला ऍक्च्युली मी काल हे जेव्हा मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर बघत होते ना, तेव्हा मी विचार करत होते भारतीय जनता पक्षाचे कुठल्या नेते दिल्लीवरनं आले होते आणि त्यांनी एक भाषण केलं होतं. कदाचित तुमच्याकडे तो डेटा असेल माझ्यापेक्षा, पण मला म्हणजे ते भाषण क्लिअरली आठवते, पण ते कोणी केलं हे मला आठवत नाहीये. त्यांनी असं एक भाषण केलं होतं, मला वाटतं रवींद्र चव्हाणजीच जेव्हा त्यांनी जबाबदारी घेतली त्यांच्या वेळीच का त्याच्या आधी वेळीच, की भारतीय जनता पक्षाने असं काम केलं पाहिजे की मित्र पक्षांनीही तुमची येऊन कंप्लेंट माझ्याकडे केली पाहिजे की हे काय चाललंय, इतक्या ताकदीने तुम्ही पक्षाचं काम केलं पाहिजे. हे कोण, म्हणजे नड्डाजी आले होते ते बोलले होते का कोण मला आता आठवत नाही, पण मी हे भाषण काढीन कारण का मला क्लिअरली आठवते हे भाषण. आणि मी विचार करत होते तेव्हा की बापरे, मित्र पक्षांची ही कंप्लेंट आली पाहिजे, हा तुमचं क्रेडिट असेल किंवा हे तुमचं मेडल असेल, इतकं तुम्ही संघटनेला ताकद दिली पाहिजे. जी त्यांच्या जागेवर ते बरोबर आहे. भारतीय जनता पक्षाचे जे कोण दिल्लीवरनं नेते ते आले होते ज्यांनी हे भाषण केले ते त्यांच्या जागेवर योग्य आहे, कारण का ते त्यांचा पक्ष वाढवायला उभे आणि त्याच्यात काही गैर नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा असतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे भाषण कोणी केलं हे मला क्लिअरली आठवते. त्याच्यामुळे कदाचित रवींद्र चव्हाणांना ट्रॉफी दिली जाईल या भाषणामध्ये. ते काय म्हणले होते त्यांचे नेते की तुम्ही पक्ष वाढवा, काही करा. आणि देवेंद्रजींचं एक भाषण मला आठवतंय, कुठेतरी मागच्या वेळेस त्यांनी केलं होतं ठाण्याच्या बाजूला कुठेतरी, की साम दाम दंडभेद, काही करा, लोकांना निवडून आणा आणि नाहीतर पक्ष वाढवा. हे त्यांचं भाषण मी कधीच विसरणार नाही. ज्या पद्धतीनं काल एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट झाली, त्यात अमित शहांकडनं म्हणजे जी माहिती मिळते त्यानुसार अमित शहा असं म्हणाले की माझं लक्ष आहे महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललेलं आहे आणि मित्र पक्ष किंवा सहयोगी पक्ष म्हणून तुमच्या कुठल्याही पद्धतीचा अन्याय होऊ देणार. त्या पद्धतीनं तक्रार एकनाथ शिंदे यांनी रवींद्र चव्हाण आणि भाजपच्या इतर नेत्यांची केलेली आहे. त्यावर त्यांचं हे वक्तव्य म्हणजे अमित शहा विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा जो वाद आहे किंवा तो असल्याचं बोललं जातंय. आपली काही नाही, मला नाही. दुसरे काय घर में क्यों झाकू मैं, त्यांना त्यांच्या अंतर्गत निर्णय प्रक्रियेत काय चालत असतील, कारण का त्यांच्या तिन्ही पक्षात, म्हणजे तुम्हाला आठवत असेल तुमच्याच चॅनलवर तुम्ही दाखवलं होतं की सोलापूरमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या पक्षातून लोक घेतले. परवाच्या दिवशी बीडलाही तसंच केलं. त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या त्या सगळ्या निर्णय प्रक्रियेत काय त्यांचं ठरलेलं आहे ह्याची हे मला माहिती, मला कसं माहिती असं. त्यांनी एक पत्र दाखवलं, ते पत्र बॉटॅनिकल गार्डन यांनी जिल्हाधिकारी यांना दिलं होतं आणि त्यात संपूर्ण जमिनीची माहिती, व्यवहार हे सगळं प्रकरण कलेक्टरांना समजलं होतं. तर अंजली दमणे यांनी आरोप केला आहे की अजित दादांना सगळ्या गोष्टी माहिती होत्या, कारण ते पालकमंत्री आहेत
आणि ऍक्च्युअली जर का कलेक्टर पालकमंत्र्यांना सगळ्या गोष्टी सांगत असतील तरी देखील अजित पवार यांनी माध्यमांशी खोटं सांगितलं आहे. अजित पवारांना सगळ्या गोष्टीची माहिती होती आणि पार्थ पवारांचे देखील आरोप केलेले आहेत की पार्थ पवार त्यावेळेस त्या ठिकाणी होते, त्यांचं लोकेशन काढा, त्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. तुम्ही देखील याकडे कसं बघता? दादांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांनी मागणी केली. हे बघा, ही लोकशाही आहे. प्रत्येकाला बोलायचा, मागणी करायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे त्या संविधानाप्रमाणे हा देश चालतो, कुणाच्याही मनमर्जीने तो चालत नाही. त्याच्यामुळे अंजलीताईंना त्यांची प्रेस घेण्याचा, त्यांचे अधिकार मागण्याचा अधिकार संविधानानेच दिलेला आहे. आणि मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नाची उत्तरं हे फक्त आणि फक्त माननीय मुख्यमंत्रीच देऊ शकतात. याचं कारण असं की पहिली सरकारकडून कॉमेंट कुणाची आली, ही माननीय मुख्यमंत्र्यांची आली आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरनच 30 दिवसाची इन्क्वायरी सुरू झाली आणि त्या इन्क्वायरीचा रिपोर्ट काय वगैरे तो पारदर्शकपणे होईल हे माननीय मुख्यमंत्री म्हणले. त्याच्यामुळे राज्याचे ते मायबाप सरकार आहे. त्याच्यामुळे मायबाप सरकारचे जे जबाबदार व्यक्ती आहेत ते माननीय मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे हे सगळे जे प्रश्न तुम्ही मला विचारताय याची खरी उत्तरं फक्त त्यांनाच माहिती असेल. पंतप्रधान मुख्यमंत्री पदाची आता 25 वर्षाचा अभिनंदन शपथ घेत आहेत नितीश कुमार. हो, ते नितीश कुमारजींना अर्थातच मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांच्या चेहऱ्यावरच एवढं मोठं मतदान हे सगळ्यांना झालेलं आहे. जे प्रेसवाले किंवा जे काही सर्व्हेज रिपोर्ट्स येत होते, हे बिहारचं इलेक्शन हे फक्त आणि फक्त नितीशजींच्याच नेतृत्वात सगळे लढलेले आहेत. त्याच्यामुळे हे जे काही गवित यश मिळालेलं आहे हे नितीश कुमारजींचं आहे आणि आज ते शपथ घेत आहेत 10व्यांदा. त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. अजित पवार यांच्या पक्षातलं मुंबईतलं नेतृत्व जे नवाब मलिक करताना दिसत आहे आणि भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी लोकमतला दिलेल्या एका मुलाखतीत ते असं म्हणाले की नवाब मलिक यांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादीबरोबर आम्ही निवडणूक लढणार नाही, त्यांच्यावरती तडजोड होणार नाही. मुंबईत फक्त भाजप आणि शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना हेच निवडणूक लढणार. म्हणजे कुठेतरी नवाब मलिक यांच्यावरनं भाजपमध्ये पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना म्हणजे महायुतीमध्ये कुठेतरी एक अडचण निर्माण होताना नाही. मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का तुम्ही जर अमित भाईंचं भाषण तुमच्याच चॅनलवर दाखवतात. अमित भाई शाह काय म्हणले होते की ते एकटेच लढणार आहेत. हे अमित भाई शहानी 1 वर्षापूर्वी सांगितलं होतं. त्याच्यात नवीन काय? त्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही. दुसरं, नवाब भाई यांना सिलेक्टिव्हली लागतं. नवाब भाई पहिल्या दिवसापासून म्हणतायत की मी काही चुकीचं केलं नाही. त्याच्यामुळे माझा त्यावेळेस आम्ही एकत्र होतो तेव्हा पण माझं तेच मत होतं, आजही तेच मत आहे आणि उद्याही नवाबभाईंबद्दल माझं तेच मत राहणार आहे. पण भारतीय जनता पक्षाने सिलेक्टिव्हली नवाबभाईंच्या बाबतीत दरवेळी स्टँड बदललेला. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी भारतीय जनता पक्षाने फोडली तेव्हा त्यांना नवाबभाई चालले. असेंब्लीमध्ये वोटिंग करताना नवाबभाईंचं मत ह्यांना चालतं, बाकी सगळं ह्यांना नवाबभाईंचं चालतं. पण जेव्हा ह्यांना सोयीचं नसतं तेव्हा ते नवाबभाईंना दूर करतात. त्यामुळे असलं राजकारण मी आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही. आणि काहीतरी नैतिकता दाखवली पाहिजे. तो माणूस आपल्या अरे ताकदीने उतरा ना. आता भुजबळ साहेबांना जेव्हा अटक झाली तेव्हा मी गेले ना आर्थर रोडला, मला त्याच्यात काही वाटलं नाही. कारण का भुजबळ साहेब पहिल्या दिवसापासून म्हणत होते की मी काही केलं नाही, मी विश्वास ठेवला भुजबळ साहेबांवर आणि मला काही कमीपणा वाटला नाही ना कोर्टात जायचा ना आर्थर रोड जेलवर जायचा. राऊत साहेब जेव्हा राऊत साहेबांना अटक झाली काय ताकदीने राऊत साहेब लढले. राऊत साहेब आले ना बाहेर. अनिल देसाई साहेब, नवाबाई, किती लोकांची उदाहरणं देऊ मी तुम्हाला. अनिल देशमुख साहेबांवर तर 100 वेळा रेड झाले, 106 का 8. मी पार्लमेंटमध्ये किती वेळा, कधी ऐकलंय 106 का 7 वेळा त्यांच्या घरावर रेड झाली. नंतर काय झालं पुढे. त्याच्यामुळे त्यांच्याच हे दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्ष यंत्रणा, कुटुंब उद्ध्वस्त होतात. कधीतरी त्या नवाबभाईंच्या, अनिल देशमुख साहेबांच्या, संजय राऊत साहेबांच्या, अनिल देशमुख साहेबांच्या कुटुंबाचा कधीतरी, भुजबळ साहेबांची नातवंड, सुना, लेकी यांचा कधीतरी विचार करा. माणुसकीच्या नात्याने गुन्हेगार आम्ही असलो ना तर आम्हाला फाशी द्या माझ्या सकट सगळ्यांना. पण नसेल तर यंत्रणा राजकीय लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आणि सोयीचं राजकारण करण्यासाठी हे खूप हानिकारक आहे, एक समाजासाठी हानिकारक आहे. त्यामुळे सिलेक्टिव्ह जे नवाबभाईंचा वापर करतात ना हे अतिशय दुर्दैवी आहे आणि मी त्याचा जाहीर निषेध करते. असलं गलिच्छ राजकारण आम्ही कधी केलं नाही आणि कधी करणारही नाही. संभाजीनगर शहरातला एक मुद्दा समोर आलेला आहे. महापालिकेचं इलेक्शन झालेलं आणि आपल्याला माहिती राज्यातले अनेक
पण संभाजीनगरमध्ये एक शिवकालीन ठेवा होता, अक्षरशः त्याला वाळवी लागलेली आहे. प्रशासनानं त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. राज्यात महायुतीचं सरकार आहे, सगळेच राजकीय पक्ष शिवाजी महाराजांचं नाव होतात त्याकडं नाही, मला काय आश्चर्य वाटत नाही. कारण का इलेक्शन आलं की मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते. कालच मला एक पत्र आले, मला वाशिमवरनं एक पत्र आले. तुम्ही इंडिपेंडेंटली हे चेक करावं. आणि मी आरोप आता का करत नाही, मी सगळ्या कागदपत्राची वाट बघते. मला असं एका व्यक्तीने पत्र असं लिहिलंय वाशिम जिल्ह्यातून की आपल्या सगळ्याची जे श्रद्धास्थाने पोहरादेवी ज्या इथे माननीय प्रधानमंत्री आले होते, माननीय प्रधानमंत्र्यांनी अनेक कोटी, कितीतरी 100-200 कोटी रुपयाचा का 500-600 कोटी रुपयाचा एक मोठा प्रोजेक्ट लॉन्च केला, देशाचे प्रधानमंत्र्यांनी केला. आणि अर्थातच प्रधानमंत्री निघून गेले कारण हा प्रोजेक्ट राज्याचा आहे. आणि राज्याचा आता मला जे पत्र आलंय त्याच्याप्रमाणे पोहरादेवीला 150 कोटी रुपये जे येणं होतं ते आलेलं नाही, तिथलं काम थांबलेलं आहे असं त्या पत्रात वाशिमच्या मला आलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची माहितीही मी काढणार आहे. त्याच्यामुळे मग शिवभक्त असतील, आपले सगळे गड असतील, आणि हे पोहरादेवीच्या मंदिराचं मी तुम्हाला सांगू शकते, किंवा मग मंत्र्यांची नागपूरची घरं असतील, या सगळ्या स्टोरी तुम्हीच कव्हर केल्या आहेत ना. त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडे जो निधीचा तुटवडा वारंवार जिची मी गेले 1.5-2 वर्ष महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक परिस्थितीबद्दल केंद्रातही बोलले आणि इथेही बोलले की फिस्कल मॅनेजमेंट इज इन अ मेस. या राज्यामध्ये जेवढा पैसा येतो आणि जेवढा खर्च होतो त्याच्यात प्रचंड तफावत आहे. त्याच्यामुळे हे राज्य आर्थिक अडचणीत आहे. पण संभाजीनगरबाबत मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं असं वाटतं. अर्थातच घातलं. माझ्या मंत्री आहेत ते. पक्ष फोडणं, घरं फोडणं, बाकी काय असलं एजन्सीचा वापर गैरवापर करण्याच्या पुढे थोडं प्रशासनाचं पण काम केलं पाहिजे ना. ताई, जिस तरह से जो लेटर अभी एमिनेंट पर्सनालिटीज ने लिखा है, जिसमें कुछ रिटायर्ड जज हैं, कुछ सिटीजन्स हैं, कुछ आर्मी पर्सनल्स भी हैं, उन्होंने राहुल गांधी को खत लिखा है कि जिस तरह से जो इलेक्शन कमीशन पे आरोप लगा रहे हैं वोट चोरी को लेकर, और इलेक्शन कमीशन की जो छवि है वो खराब करने की कोशिश की जा रही है, आप किस तरह देखते हैं? देखिए, एक सशक्त लोकतंत्र में हर एक को खत लिखने का अधिकार है. आपको याद होगा 5 साल पहले मोदी जी के सरकार के खिलाफ भी ऐसे ही खत आया था, तो वो मोदी जी के सरकार के खिलाफ आया था. ये अभी उनके पक्ष में आया है. तो एक सशक्त लोकतंत्र में ऐसी चीजें होती रहती. नहीं, ठीक है, ये सब चलती रहती है. देखिए, मैंने कल भी आपको कहा था, हमें जैसे बोलने की ताकत है तो सुनने की भी ताकत हम सब ने रखनी चाहिए. तो दोनों से एक सशक्त लोकतंत्र में थोड़ा तो ये सब होना चाहिए. वोट चोरी का आरोप लगा रहे हैं, आप भी लोकसभा इलेक्शन के साथ से, क्या आपको लगता है वोट चोरी वाकई हो सकता है? जिस प्रकार से राहुल गांधी लगातार 3 बार प्रेस कॉन्फ्रेंस करके, लेकिन कोई सबूत नहीं पेश कर रहे, जिसे चुनाव आयोग कर रहा है. नहीं, देखिए, आपके सारे चैनल जो आरोप किए हैं वोट चोरी के मामले में, वो तो आप ही ने जाके कंफर्म किए. हमने तो आपको नहीं लेके गए. हर चैनल वहां गया, उसको बोले कि हाँ, इस घर में 800 लोग हैं, एड्रेस तो 2 लोगों का रहने की भी जगह नहीं है, लेकिन वहां 800 लोग रहे. तो वोट चोरी का तो इतना आपने भी पूरा चेक किया है ना, तो दाल में कुछ तो काला है, लेकिन क्या एग्जैक्टली है, कैसे आगे कैसे जाना है. और मेरे ख्याल से मैंने खुद भोगा है. इलेक्शन कमीशन में मैं जितने बार गई हूं शायद कोई नहीं गया होगा. जिस तरह से केस चली, अभी भी हमारी केस सुप्रीम कोर्ट में चल रही है. तो अन्याय तो शिवसेना पे भी हुआ, राष्ट्रवादी कांग्रेस पे भी हुआ. हमारे तो हर डॉक्यूमेंट्स है उनके पास, लेकिन न्याय नहीं मिला. इसे तो हमें कोर्ट जाना पड़े. ये बहुत दुख की बात है, क्योंकि मैं हमेशा समझी हूँ कि हर इंस्टीट्यूशन, बड़े वो आरबीआई हो, इलेक्शन कमीशन हो, या सीएजी का ऑडिटर्स हो, जो भी हो, वो पारदर्शिता से ही काम होना चाहिए. तो हमें भी दुख लगता है. हमें दुख होता है. जब मैं इलेक्शन कमीशन गई थी तो मैं बहुत विश्वास के नाते गई थी वहां कि जो यहाँ होगा वो सच ही होगा, लेकिन हम पे अन्याय हो गया. बिहार चुनाव का रिजल्ट देखा, उसके बाद समाजवादी पार्टी के नेता विधायक कह सकते हैं, वो कह रहे कि कांग्रेस को उनकी घमंड ने उनको कहीं ना कहीं कदम पे लाके रखा है, और कहीं ना कहीं कांग्रेस का जो लीडरशिप है वो बदलने की जरूरत है. आपको लगता है वाकई कांग्रेस का घमंड और लीडरशिप बदलने की जरूरत है, जिस प्रकार से लगातार चुनाव हारते हैं? देखिए, सक्सेस हैज मेनी फादर्स, फेलियर इज एन ऑर्फन. तो जब कांग्रेस बड़ी हो रही थी तब सब अच्छा ही चल रहा था. तो मेरे ख्याल से हार और जीत ये सबके लाइफ में आती है,
और हमें आत्मचिंतन जरूर करना चाहिए। मैं बड़ी विनम्रता से कहना चाहती हूँ, सिर्फ कांग्रेस नहीं, पूरे विपक्ष को आत्मचिंतन करना चाहिए कि हम आगे कैसे चले। वोट चोरी के मामले में हो, महाराष्ट्र में हो, किसानों की आत्महत्या हो, ये जो फाइनेंशियल क्राइसिस राज्य में भी हो रहा है और बाकी राज्यों में भी है, उसका भी होना चाहिए। जीएसटी में अभी कलेक्शंस क्या हुए, उसका इम्पैक्ट क्या होगा देश के विकास पे, ये सारी जो चीजें हैं, ये टैरिफ का इशू पे क्लैरिटी नहीं आ रही कि अमेरिका क्या करेगी। बहुत सारे विषय है जो गंभीर है और एक सशक्त लोकतंत्र में हर ऐसे पॉलिसी डिसीजन पे चर्चा होनी चाहिए। ये कंसिस्टेंटली इनकंसिस्टेंट, ये बीजेपी की लाइन हमेशा रही है, क्योंकि जब उन्होंने एनसीपी तोड़ी तब नवाब भाई तो उनके साथ गए ना, तो उनका नवाब भाई का वोट इनको चलता है लेकिन नवाब भाई नहीं चलते, ऐसे कैसे होगा। और उनके साथ ही तो बैठे ना 1.5-2 साल, वही नवाब भाई हाउस में बैठे ना उनके साथ, तो तब नवाब भाई अच्छे थे। सिलेक्टिव जो एमनीजिया होता है ना बीजेपी को, ये बहुत चिंताजनक है, एक सशक्त लोकतंत्र के लिए भी हानिकारक है। क्योंकि दिक्कत की बात ऐसी है कि ये पहले आरोप करते हैं और उसके बाद प्रवेश। आप ही के चैनल ने काशीनाथ भाई का आप सबने दिखाया, काशीनाथ जी का उन्होंने प्रवेश लिया, स्टॉल कर दिया। क्यों स्टॉल कर दिया, फिर लिया क्यों इन द फर्स्ट प्लेस? काशीनाथ जी, मैं कल भी कह रही हूं, आज भी कह रही हूं और कल भी कहूंगी कि जब पालघर का इश्यू हुआ तब हम उनके साथ खड़े रहे कि वो नहीं थे वहां, लेकिन बीजेपी ने इतना बड़ा इश्यू किया कि नहीं काशीनाथ ही थे और परसों उनका प्रवेश ले लिया। ड्रग्स का जो मामला निकाला धाराशिव का, वो मैंने नहीं निकाला, इनकी सरकार ने इंक्वायरी लगाई, किसी ने कंप्लेन की और उसी आदमी को आपने फिर भारतीय जनता पार्टी में ले लिया। ड्रग्स हो, बेनामी ट्रांजैक्शंस हो, भ्रष्टाचार हो, ये सारी चीज, परिवारवाद, आप ही के चैनल ने कल दिखाया। परिवार के तो सबसे बड़ा टिप्पणी हम पे होती थी कि कांग्रेस एनसीपी पूरी परिवारवाद वाली पार्टी है। एक नहीं, 6 नगर पालिका के जो अध्यक्ष है ना, भारतीय जनता पार्टी के 6 नगर अध्यक्ष ऐसे हैं जो परिवारवाद है। तो हमने किया तो परिवारवाद और उन्होंने किया तो टैलेंट और मेरिट, ये कौन सा न्याय है? बिहार में जिस प्रकार से नतीजा है, जिसके बाद आज नीतीश कुमार 10वीं बार मुख्यमंत्री का शपथ ले रहे, कैसे इसको देखते हैं? क्या नीतीश कुमार जिस प्रकार से बीजेपी वहां कांग्रेस पार्टी उभरी और नीतीश कुमार शपथ ले रहे, लेकिन फेस तो नीतीश कुमार जी का ही था ना, मैंडेट ये नीतीश कुमार जी का है। आप पूरा इलेक्शन कैंपेन देखिए, आपके चैनल के भी लोग गए होंगे, हवा जो चल रही थी वो नीतीश कुमार जी और तेजस्वी की ही थी। तो इधर तेजस्वी भाई जीतते हैं, नहीं तो नीतीश कुमार जी जीते, यही 2 का नाम वहां चल रहा था, ग्राउंड पे भी यही 2 नाम चल रहे थे। तो ये जीत जो हुई है वो नीतीश कुमार जी की जीत है। पहलगाम हमले के बाद जिस प्रकार से आप भी डेलीगेशन का हिस्सा रहता है ऑपरेशन सिंदूर को लेके, अब ऑपरेशन सिंदूर को लेके कांग्रेस के वरिष्ठ नेता है जयराम रमेश एक प्रकार का टिप्पणी करे कि कहीं ना कहीं पाकिस्तान की जीत हुई है, कैसे इसको देखते हैं? क्या आप भी डेलीगेशन के हिस्से थे? आपसे सवाल जानने पड़े। देखिए, आपको याद होगा जब ऑपरेशन सिंदूर की शुरुआत नहीं, पहले पहलगाम का हल्ला हुआ, हल्ला होने के बाद ऑपरेशन सिंदूर हुआ। लेकिन जब पहलगाम में हल्ला हुआ, हमने भारतीय खोए लोग उसके जो छुट्टियां मनाने गए थे, उनकी बहुत बुरी तरह से हत्या की उनके फैमिली के सामने। तो ये जो बड़ा आतंकवाद था, जब आतंकवाद का हल्ला भारत पे हुआ, तब आदरणीय पवार साहब ये पहले नेता थे जिन्होंने कहा कि ये अंतर्राष्ट्रीय कुछ लग रहा है और जब नेशनल सिक्योरिटी का इश्यू होगा तब एनसीपी, ये कोई भी सरकार हो, उसके साथ खड़ी रही। और फिर हम जब ऑल पार्टी मीटिंग बुलाई, राजनाथ सिंह जी चेयर कर रहे थे, उसमें राहुल जी ने भी कहा कि ये नेशनल क्राइसिस है, हम सरकार और पूरा विपक्ष भारतीय जनता पार्टी और एनडीए के साथ खड़ा रहा, क्योंकि ये नेशनल सिक्योरिटी का इंटरेस्ट था, ये भारत के लिए था। तो भारत के लिए, देश के लिए हम सब एक लेके लड़ने के लिए हम मोदी जी की सरकार के साथ खड़े रहे। तो ये जब नेशनल सिक्योरिटी का इश्यू होता है तो मेरे ख्याल से हम सब हमेशा, हमारी लाइन पार्टी की रही है कि ऐसे इश्यूज में हम भारत सरकार के साथ रहेंगे, किसी की भी सरकार हो। लेकिन जो विशेष टिप्पणी करनी हो वो हम पार्लियामेंट में फ्लोर ऑफ द हाउस बोलेंगे, यहाँ वहां नहीं बोलेंगे। संस्था है, वहाँ पर कोई यमन के नागरिक
गए थे जिनके ऊपर वो इलीगल तरीके से रह रहे थे, उनके ऊपर कार्रवाई का आदेश दिए। तो ये जो कि जांच के भी आदेश केंद्र सरकार ने दिए थे और ईडी की जांच की जाए, उनकी प्रॉपर्टी सीज करने का आदेश दिए है। और कीट सुबह कह रहे कि ऐसे अल्पकला जिनके बाद इसका नाम आया, तो ये संस्थान यहाँ पर बना पड़ेगा और देश के तक उसी में लिप्त है। लेकिन कुछ मुस्लिम संगठन के नेता और कुछ लीडर्स का कहना है कि जो दोषी इस मुल्क को पाया जाए और बेवजह इसको ना परेशान किया जाए। आपकी क्या राय इस पूरे? अरे वहाँ तो बीजेपी के सांसद है, उनको पूछिए। भारतीय जनता पार्टी सत्ता है ना नंदुरबार में, तो उनको पूछिए। कितने 10 साल 2 टर्म रहे वहाँ, तो उनको पूछना पड़ेगा। भारतीय जनता पार्टी जवाब दे। होम मिनिस्ट्री भी उनके पास ही है कितने सालों से, तो होम मिनिस्ट्री भी बीजेपी के साथ है। और वहाँ के जो सांसद रहे वो भी बीजेपी के ही है, वहाँ की लोकल जिला परिषद बीजेपी की है, तो उनको पूछिए। वही एडमिनिस्ट्रेशन में है, तो क्या कर रहे हैं वो? भारतीय जनता पार्टी को जवाब देना पड़ेगा इसका। अरे लेकिन भारतीय जनता पार्टी जवाब देना। ये जो सवाल पूछे जा रहे हैं, सरकार क्या कर रही है? सरकार केंद्र में भी उनकी, राज्य में भी उनकी, जिला परिषद में भी उनकी, तो जवाब दे। शायद इन्होंने, उनके ब्लेसिंग से हो सकता है, मैं नहीं कह रही हूं है, पूछ रही हूँ, क्योंकि सारी सत्ता उन्हीं की है ना। सरपंच से प्राइम मिनिस्टर तक नंदुरबार में पूरा उन्हीं का है ना 10 साल से, तो फिर उनको जिम्मेदारी लेनी पड़ेगी भारतीय जनता पार्टी को। बिल की बात करते हैं, जिस प्रकार से कई राज्यों में कई अनेक प्रकार के बिल जैसे कि राज्यपाल के पास जाते हैं या राष्ट्रपति के पास जाते हैं। इसके बाद कई राज्यों ने सुप्रीम कोर्ट में याचिका दाखिल की थी कि कहीं ना कहीं टाइम लिमिट सेट किया जाए कि बिल को कितने लिमिट के अंदर पास करना चाहिए। अब उस सुप्रीम कोर्ट का फैसला है कि हम कहीं ना कहीं राज्यपाल और प्रेसिडेंट को नहीं बोल सकते कि आप टाइम लिमिट सेट करें। आप एज एमपी कैसे देखते हैं? क्या आपको लगता है टाइम लिमिट सेट करना जरूरी है? नहीं जरूरी, हम खुद भी कर सकते हैं। हर चीज कोर्ट पे क्यों छोड़ना? उनको बहुत काम है इस देश में, तो क्यों ना हम ही उस पर चर्चा करें, राज्य में चर्चा हो, पार्लियामेंट में चर्चा, और हम खुद तय करें कि कौन सा बिल कब लाना है, उसका टाइम लिमिट क्या है। ये हम भी चर्चा कर सकते हैं पार्लियामेंट में। अगर सरकार प्रस्ताव लाए तो हम सब चर्चा के लिए तैयार है। मैम, दिल्ली ब्लास्ट के बाद उमर अब्दुल्ला का स्टेटमेंट आया है कि जिस तरह से जो कश्मीरी हैं उनको जिस तरह से एक परसेप्शन बनाने की, क्रिएट करने की कोशिश की जा रही है, अभी उनको डर लगने लगा है जब वो राजधानी में गाड़ी चलाते हैं, उनके लाइसेंस पे कश्मीरी रहता है, तो उनको लगता है कि कहीं न कहीं संदिग्ध नजर से उनको देखा जाता है। किस तरह से? नहीं, मेरे ख्याल से सेंसिटाइज करना चाहिए पुलिस को कि बहुत सारी, जो इस देश में रहता है वो भारतीय है, उसका मान सम्मान, जितना हक आपका है उतना ही मेरा है, इनका इतना ही आपके कैमरामैन का है। तो मेरे ख्याल से किसी को टॉर्चर नहीं करना चाहिए। और गलत फहमी, सबको वन ब्लॉक वन साइज फिट्स ऑल नहीं होता लाइफ में, तो तंग नहीं करना चाहिए। प्यार से चीजें हो सकती है। और मेरे ख्याल से इंटेलिजेंस फेलियर जो पहलगाम में भी हुआ, ये बहुत चिंता की बात है कि दिल्ली में क्या हुआ, पहलगाम में क्या हुआ, सब बिग इंटेलिजेंस फेलियर गैप। तो उसमें हम सब ने चर्चा करना चाहिए, हुआ कैसे, दिल्ली की भी घटना कैसे हुई और पहलगाम की भी घटना कैसे, तो कहाँ हमारा इंटेलिजेंस फेलियर हो रहा है, इसमें भी आत्मचिंतन करना चाहिए हम सब। दिल्ली ब्लास्ट के बाद जिस प्रकार से महिला मंत्री और कांग्रेस के कई नेता कह रहे कि जो युवा, जिसमें जो आरोपी नाम सामने आए, काफी यंग है, कोई डॉक्टर है या कोई इंजीनियर, इस प्रकार के नाम सामने, उनका कहना कहीं ना कहीं युवा जो है भटक गए। आरोपी को अगर हम इस प्रकार से सब कहेंगे युवा भटक, आपको लगता है सही है आरोपी को इस तरह से सपोर्ट करना? आपको लगता है युवा भटक गए? नहीं, वो सपोर्ट कर रहे कि नहीं वो नहीं कह सकते, क्योंकि भटक गया किस कॉन्टेक्स्ट में उन्होंने कहा वो पूछना पड़ेगा। ऐसा क्यों है कि वो भटक गया मतलब सपोर्ट करे, ऐसा क्यों हम लोग सोचे? पूरा स्टेटमेंट तो देखिए, पूरा स्टेटमेंट देखिए, क्या कॉन्टेक्स्ट में उन्होंने कहा वो देखना पड़ेगा, क्योंकि मैटर बहुत सेंसिटिव है। हम लोग जहां जहां जब लोगों की हत्या होती है, तो मेरे ख्याल से थोडा संवेदनशीलता से हम सबने बोलना चाहिए। थँक्यू. चलो बाय, बेटा बघू. काल घेतला मी तुमचा 2 वेळा फोन, उलटा पण केला तुम्हाला.